इतर वेळेस आहे ना दरवाजावर मच्छीवाल्यांची रांगा लागत असते. म्हणजे 2 ते 3 वाजेपर्यंत सलग ते लोकं असतात की मच्छी घ्यायची का? आणि अनेक प्रकारच्या मच्छ्यासुद्धा असतात आणि तेही दरवाजावर स्वस्त असतात. 100 ते ₹150 मिळून जातात. पण उन्हाळ्यात असं काय होतं काय माहिती की मच्छीवाल्यांचं प्रमाण खूप कमी होतं. अक्षरशः आहे ना एकही दिसत नाही. मग मार्केटमध्ये मच्छी घ्यायला गेलं ना की 200 आणि ₹300 शिवाय मच्छी नसते. तुमच्या इथे असं होतच असेल ना? उन्हाळ्यात मच्छीचं प्रमाण थोडं कमीच असतं. पावसाळा चालू झाला की मच्छीवाले खूप येतात आणि दारावर खूप स्वस्तही मच्छी भेटते. पण मार्केटमध्ये गेले का 500ची नोट कुठे जाते काहीच कळत नाही. आता हा हलवा बघितला तर त्यांनी सांगितलं ₹400 जोडी. मग काय, बांगडा आणला, ₹150चे 5 भेटले आणि कोलंबी घेतली ₹150ची 4 वाटा. ₹300 कुठे गेले काहीच कळालं नाही. पण असो, दरवेळेस आहे ना चिकन म्हटलं ना की वैताग येतो आणि तेही आता आपल्या इथे गावठी म्हणून बॉयलरच विकत असतात. फक्त नावाला म्हणतात की गावठी आहे म्हणून, पण चव तर सेमच लागत असते. पण आहे ना कधीतरी मच्छी केली ना खरंच खूप छान वाटतं आणि मला बांगडा तर इतका आवडतो ना, मी प्रत्येक वेळेस शक्यतो तर बांगडाच घेते. खरबा बांगडा मला खूप आवडतो आणि कोलंबी 150ची घ्या नाहीतर 500ची घ्या. शिजून तर ती थोडीशीच होते. त्याच्यामुळे तर आम्ही त्याचं जास्त करून कालवणच करतो. त्याच्यामध्ये एखादा बटाटा टाकला की बरोबर होऊन जाते. पण बांगडा फ्राय करून इतका भारी लागतो ना, खरंच मला खूप आवडतो. आणि या कोळंबीमधलं आहे ना एक काळसं निघतं. ते जर काढलं नाही ना अक्षरशः दुसऱ्या दिवशी कामालाच लागू. मग काय मस्तपैकी अशी धुतली आणि कोकमाचा रस त्याच्यामध्ये टाकून दिला. म्हणजे कसं लिंबू नाही टाकलं तरी चालेल. आणि खरं सांगू का, ह्यानं टेस्ट पण इतकी छान येते ना, त्याच्यामुळे आहे ना मी हे आवर्जून टाकतेच. आणि ह्यावेळी आहे ना ह्यांच्या मित्राने गावावरून आणलं होतं ना, त्याच्यामुळे त्यांनी दिलं होतं. खूपच छान लागत होतं. टेस्टही खूप छान होती. कारण त्यांचा मित्र कोकणाचा आहे ना, मग त्यांनी आवर्जून घेऊन आले. मग काय सुरुवात केली कालवण बनवायला. एकीकडने फोडणी टाकली आणि घमघमाट असा वास सुटला होता. आणि बांगडा आहे ना असा मस्तपैकी तव्यावर गरम केला ना, जास्त तेलामध्ये गरम केला ना की पूर्ण तेल तेल लागतं. त्याच्यामुळे ना तव्यावर थोडंसं तेल टाकून बांगडा गरम केला ना खरंच खुसखुशीत होतं आणि भारी पण लागतो. उन्हाळ्यामध्ये जास्त तेलकट प्रमाण खाल्लं ना की मळमळल्यावानी होतं. त्याच्यामुळे आहे ना शक्यतो मच्छी आहे ना तव्यावरच फ्राय करून घेते. स्वयंपाकाला संध्याकाळी थोडा वेळ झाला होता, कारण मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर मच्छी आणायला खूप वेळ गेला. कारण मार्केटमध्ये 2च ठिकाणी स्टॉल लागले होते मच्छीचे आणि गर्दीही खूप होती. त्याच्यामुळे खरंच खूप टाईम झाला. मग संध्याकाळी येऊन फटाफट स्वयंपाकाला लागले. एकीकडे बांगड्याला मस्त असं अद्रक लसूणची पेस्ट लावून घेतली आणि साईडला ठेवलं. मग कोळंबीमध्ये बटाटा वगैरे टाकून मस्तपैकी अशी फोडणी टाकली आणि थोडंसं हलवून त्याच्यावर झाकण ठेवून दिलं. म्हणजे कसं थोडंसं फ्राय झालं की त्याच्यामध्ये मसाला टाकायला तयार आपण वाटणाचा. मग काय, एक साईडला फोडणी टाकली आणि दुसऱ्या साईडला बांगड्या फ्राय करून घ्यायला लागले. बांगडा इतका छान होता ना, एकदम मस्तपैकी भेटला. त्याच्यामुळे काही वाटलं नाही. नाहीतर काही काही बांगडे आहेत ना असे लुसलुशीत असतात. पण हा कडक होता त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आणि त्यातही बांगड्यामध्ये मला त्याच्यात अंडं भेटलं. त्याच्यामुळे एक साईडला पटकन ते फ्राय करायला टाकलं. आणि कोळंबीला जेव्हा उकळी आली ना तर ताटात गरम पाणी ठेवलं होतं. त्याच्यामुळे कालवण पटकन होऊन गेलं. तर चला, बाय बाय.